माझा पहिला खटला म्हणजे अर्थात मी जळगावला असताना अनेक जळगावच्या पंचक्रोशीत महत्वाचे खटले चालवले होते. सुरुवातीला मी सहकार न्यायालयात मॅडम प्रॅक्टिस सुरू केली. सहकार न्यायाधीश हा त्यावेळेला सरकार नेमायचा. महाराष्ट्र सरकार ज्याला नेमेल तो सहकार न्यायाधीश व्हायचा. आणि माझा उद्देश त्यावेळेला नुकताच वकील झालो होतो. आणि काहींना प्यायल्यावर कविता सुचते, काहींना बघितल्यावर कविता सुचते. परंतु मला डॉक्टर व्हायचं होतं, पण 2% माझं मेडिकल हुकलं आणि मी या व्यवसायात आलो. त्याच्यामुळे मी संतपणे कविता करू लागलो. आणि पहिले कविता केली असेल तर बायको कुणाला म्हणा, जी लवून बघते ती असते त्याची दासी, जी डोळे चोरून बघते ती असते त्याची प्रेयसी, जी डोळे फाडून बघते ती असते त्याची बायको. आपण टाळ्या वाजवतोय. ज्यात लवकर डाळ शिजते त्याला म्हणतो प्रेशर कुकर, ज्यात उशिरा डाळ शिजते ती साधी शेगडी, जिच्या पुढे कधीच डाळ शिजत नाही ती असते त्याची बायको. कविता मोठी आहे. कवितेमध्ये मला वेळ घालवायचा नाही. पण ज्यावेळेला लग्नानंतर मी माझ्या पत्नीला ही कविता सांगितली, अगं म्हटलं मी देखील कविता करत होतो, मी चांगला कवी झालो असतो. ते म्हणाले असं म्हणजे काय कविता केली तुम्ही? म्हटलं सांगू म्हणे. सांगा म्हटलं पुनवेचा तो पूर्ण चंद्रमा, पुनवेचा तो पूर्ण चंद्रमा ढगा आडून बघतो, देवा शपथ खरं सांगतो तुझाच चेहरा मधला दिसतो. फार खुश झाली. कविता मोठी आहे. म्हणे अरे वा तुम्हाला कविता चांगली आहे, तर मराठी होती, तुमचं प्रभुत्व दिसतंय. म्हटलं आणखी म्हणू, पुढे म्हणू? म्हणे हा म्हणा. म्हटलं आडोशातली झुडपामधली जेव्हा जेव्हा पाने हलती, देवा शपथ खरं सांगतो याद येत म्हणजे भलती चलती. थांबा म्हणे तेच कविता. कवितेचा सूर नूर आमचा तिथेच दाबला गेला. त्यामुळे उज्ज्वल निकमाचा कधी कवी झाला नाही हे शल्य मात्र माझ्या मनात कायम राहिलं. आणि म्हणून कायद्याची पुस्तकं वाचायला सुरुवात केली.